नमस्कार मंडळी. सतत आरडाओरडा करून झाड सुद्धा कोमेजतं. त्यामुळे मनाला आनंदी ठेवण्यासाठी सतत हसत राहा आणि हसवत राहा. आणि याचसाठी बघत राहा रविवारची हास्य जत्रा, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा डबल बार. को पावर्ड बाय गार्नियर ब्लॅक नॅचरल्स आणि वामन हरिपेठे ज्वेलर्स. मंडळी, आज आहे नारळी पौर्णिमा. तुम्हा सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा. मंडळी, नवरा बायकोच्या सुखी संसाराच्या कीर्तनात जर लावणीचे घुंगरू वाजले तर बघूया काय होतंय ते. पिकलं जांभूळ तोडू नका, माझ्या झाडावरती चढू नका हो, माझ्या झाडावरती चढू नका हो, माझ्या झाडावरती चढू नका. प्रसद्दा सई, आज नाचण्यामागे खास कारण आहे. आमच्या शेजारी आजपासून नवीन एक जण राहायला येत आहेत. कोण माहितीये? सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी शकुंतलाबाई सातारकर. काय बाई तमाशे गाजवते. आहा हा, काय त्या अदा, काय त्या लावण्या. शकुंतलाबाई बाजूला म्हटल्यावर रोजच लावण्या. पिकलं जांभूळ तोडू नका, माझ्या झाडावर तुम्ही चढू नका, माझ्या झाडावर तुम्ही चढू नका. काय 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 चालवलंय सकाळपासून? हे काय नाचताय कशाला? एवढे खुश व्हायला काय झालं? काय असं आपला हातपाय मोकळे करतोय. हातपाय मोकळे करताय? मला उगाच काहीतरी टेप हाणू नका. मला माहितीये सकाळपासून बघते काहीतरी चांगला शर्ट बीट घातलाय, सेंट बीट मारलाय, चांगली आंघोळ बिंगोळ केलीये, सारखं बाहेर दाराबाहेर डोकावून बघता. काय सई तामणकर येणार आहे? बाबा ती बिझी शेड्यूल म्हणा, शूटिंगला वेचवी येते, बस झालं बाबा. आपल्या शेजारी आज सुप्रसिद्ध शकुंतलाबाई सातारकर येणार आहेत. कोण ही बाया? कोण आहे ही बया? लावणी सम्राज्ञी, खूप मोठ्या लावणी सम्राज्ञी आहेत. काय बाईंचे ते तमाशे, काय बाईंच्या लावण्या, आ हा हा हा, काय बाईंच्या आधा. पिकलं जांभूळ. लय उडू नका. ते पिकलेलं जांभूळ आहे ना, ते पडेल आणि फुटेल. काय हो हो? गुंगुरू शकुंतलाबाई आल्या. चला काम आहे तुम्हाला, लिस्ट द्यायचे सामानाची. ऐका ओ, कशाला बाई हा? या घरी या. या इथे फ्लोअरवर लॉबीवर या. या ना. या या हे या बाई, बसा इथे. पाहुणा तुम्ही. नमस्कार. नमस्कार. म्या शकुंतलाबाई सातारकर. नमस्कार. नमस्कार. ही तर तुमच्या शेजारीच राहायला आली बरं का. कळलं मग. माहिती आहे म्हणजे हे आपल्या शेजारीच आहे. वा वा मस्त. नाही म्हणजे आता काय, शेजारी पाजारी म्हटल्यावर येणं जाणं चालू राहणार. आता तुम्ही आलात, रात्री मी येईल. आम्ही चौकशी करायला येऊ. बाबा बाई झालं का जेवण, सोसायटी कशी वाटली, असं मग ये. शेजार म्हटलं की. जरा थंड घ्याल, शांत बसाल जरा. नमस्कार बाई. हा नमस्कार. नमस्कार. बाकी बरं आहे ना? अरे मस्त एकदम. त्यांना बोलते. हा. तुमचं काय? नाही नाही. हा मस्त बरं आहे ना? बरं आहे. नाही म्हणजे दिवसभर असे नटून थटूनच असता की म्हणजे काय, म्हणजे असंच नाही नाही, नॉर्मल काही कपडे घालतच नाहीत? असं नटून कसं राहणार? 3 घंटे लागतात नटायला. 3 तास? मग पण मग कशाला म्हणजे एवढं? अहो काय, माझा शो होता ना तिकडे, मी शोला गेले होते. शोवर ना दमले म्हणा. पण काय इथं सामान येणार होतं माझं. तो टेम्पोवाला अजून आलाच नाही हो. तो मला काय बोललेला, मी सामान लावतो, बरणी बिरणी सगळं जागेवर लावून ठेवतो. पण बाया, मी डायरेक्ट तशी निघून आली. म्हटलं बरणी इकडची बरणी तिकडे ठेवला, माझ्या डोक्याला ताप होईल. आपल्याला बरंच. बाय द वे, बरण्या लावणं माझी स्पेशालिटी आहे. मी मदत करायला येईल. मला केली कधी मदत? मला केली? नुसतं बरण्या पाडत असता. तिला लावून देताय बरण्या? एकटे आहेत म्हणून बाई एवढे घाबरायचं नाही. बिंदास, आपलाच माळा, आपली सोसायटी. हा, एकट्यात घाबरायचं नाही. बाजूला मर्द राहतो. झुरळ बघा खाली. शकुंतले शकुंतले शकुंतले
शकुंतले, अगं बाई शकुंतल तू इथं आहेस वय. मी तिथं खाली टेम्पोची तुझी वाट बघत बसलो. तू इथं कधी आली मला माहीतच नाही. मी आपला मजले 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 उलट सुलट करत इथपर्यंत आलो तेव्हा तू इथं दिसलीस मला. हा उलट सुलट उलट बाई, सुलट बाई. नादच आहे नाही का तुला? बाई हा यो या हाय हो हाय हाय गोपन. हा माझा सखा आहे, ही तर राहणार आहे माझ्यासोबत. अरे यार म्हणजे हा पण राहणार आहे सोबत. आपल्या घरात घेताय मग राहायला? नाही, देताय आसरा देताय आपल्या घरात? नाही, नाही, चांगलं या आहे. सगळ्यांना बोलवा. अगं नाही थांब. बघा तुम्ही अगं चांगलं म्हणजे बाईंच्या सोबत एक जण आहे, चांगलं आहे, हरकत नाही. अरे मी ओळख करून द्यायची विसरलो. बाय द वे मी खांडेकर, हा नागराज खांडेकर. आणि ही माझ्याबरोबर इथे राहते. बायकोय सांगायला लाज वाटते? बायकोय सांगायला लाज वाटते? सांगतो हं? मी सांगते. नमस्कार बाई. हा मी यांची बायको धर्मपत्नी रागिनी नागराज खांडेकर. 15 वर्ष झाली लग्नाला, 3 पोरं आहेत. मोठा एवढं पुण्याला असतो, एवढं आता कसं छोटा सांगतात खिशात ना आहे. एवढं नाही बया, बघा 3 मुलं झाली आहेत वाटतं फुल मेंटेन. अजिबात वाटत नाही हो तुम्ही 3 पोराचे बाप. म्हणजे काय रे सख्या, आपल्याकडे ते येतात त्यांच्यासारखे दिसतात नाही हे? तू शेम. हा खांडेकर. काय चाललंय? काय होतंय तुम्हाला? बाई काय चाललंय तुमचं? कसं बोलती ती? खांडेकर. अगं मग बरं आहे ना, तू कधी बोलली आहेस आपला भाया खांडेकर हे करा खांडेकर ते करा? एवढ्या प्रेमाने बोलतायत बाई. काय मग खांडेकर? बाई नको. होय तर बघा ती बयाची जशी काही वरच चिपकवून ठेवली आहे. नाक तर एवढं फिंजारलंय का आपण फाटल. आधी आपलं नाक बघायचं मग. माझ्या नाकावर नाही म्हणलं वा. काय करता तुम्ही? हा काय करूया बोला ना. कामाचा विचार नाही. कामाचं कामाचा विचार नाही. मी मीडिया सेक्टरमध्ये काम करतो. आणि हेल्दी प्रोडक्ट्सचा माझा बिझनेस आहे. म्हणजे दिवसभराच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि ते हेल्दी प्रोडक्ट्स सकाळी पोहोचवण्याचं काम आहे माझं. पेपराची लाईन टाकतात, पेपरचा धंदा आहे आमचा. आणि ती हेल्दी प्रोडक्ट काय आहे ते आमची दुधाची लाईन पण आहे, ती दूध टाकतात सकाळी जाऊन. बाई मी तुमचे पाहिलेत कार्यक्रम. म्हणजे तुमचा सांगतो तमाशा बाई. इश्काची बिजली कडाडली. आणि ती पायाला भिंगरी भिंगरी क्या बात आहे बाई. आणि 21 चक्रा गरा 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 गरा. बाई मागच्या वेळी त्या कार्यक्रमात तुम्ही मला असं जे हेरून बाण मारला होतात, हा बाई इथं घुसला बाण. आई ग. काय बाई एकदम मारा ना बाण. आता एकदम मारा ना बाण. नाही आता कुठं बाण नाही, नाही. शो करून आले, दमले हो. जाऊ दे की. शकुंतले, ते म्हणतात आता मार ना. शेजारी राहायला आले कसं वाटेल त्यांना. मार तू, मी आहे ना बिंदास मार तू. तुझं कर तू. तू म्हणतोयस म्हणून ठीक आहे. हा? हा? मारती. तुम्हा बघून डावा डोळा झाकला. हाय काय झालं? लागला का काय पाय? मारलं? काय कुठं होतं? ठेवू हा बाण? आता मी मरतो का काय बाई. लागला नाही, टोचला बाण, टोचला. बायकोचा एवढा तिळपापड होतो इथे. काय चाललंय तुमचं त्या बाई बरोबर? काय मुरडताय, काय लाजताय काय? हा नाही, तुम्हाला जर लावणीच पाहिजे होती तर मला सांगायचं ना. मी रोज लावण्या करून दाखवले असते तुम्हाला. हसू नका, नाही कमी समजू नका मला. तू कुठे बाई कुठे? अच्छा मी कुठे म्हणजे मी कुठच्या कुठे आहे ना ते तुम्हाला दाखवूनच देते. नाही नाही बाई, आता तर जुगलबंदी होऊनच जाऊ दे. हे नाही आता चालू केलं कुठे? मला. नाही नाही आता असं नाही. नसते. नाही नाही. हे बघा, तमासगिरीचं रक्त आहे. तुम्ही उगाच मला उचकवू नका, मग मी पण तुम्हाला आव्हान वगैरे देईन. हा मग माझं काय घर कोंबडीचं रक्त आहे का? हे काय चालू केलं? कोंबडीचं रक्त आहे का माझं? मला उगाच उचकवू नका. आता तर चॅलेंज दिले. आता तर मी माझ्या नवऱ्याला घायल करते, तुम्ही पण माझ्या नवऱ्याला घायल करा. हा? नाही आता करू, आता होऊन अहो, जाऊ असं दे. नसतं. नाही नाही आता तुम्ही होऊन जाऊ तरी दे. समजवा की भाऊ. काय झालं? काय झालं? भाऊ का? म्हणजे माझं नाव नागराज आहे. बापरे. तुम्ही मला नागू म्हणा. नागू.
नागू ठेचला पाहिजे ना, त्या नागूला चांगला ठेचला पाहिजे, एवढा वळवळतोय ना, तुम्हाला तर बघच. आता आता तर मी करूनच दाखवते. आता तर तुम्ही मला खुलं चॅलेंज दिलंय. आता करून दाखवा. काय अदाकार येत ना तुमच्या, करून दाखवा. मी पण दाखवते. मी काय चीज आहे? शकुंतले आता एवढं म्हणतात तर करून दाखव ना. करून दाखवा. शेजारी राहायचंय आपल्याला, कसं वाटेल त्यांना. कर तू, मी आहे. हा ठीक आहे ठीक आहे करते. हा. बघा आता बाई काय डोळा मारला. एवढंच ना, मला पण येते. करा की. बघा. हा, जमतंय की. जमलं का नाही? जमलं एवढं ना, सोपं आहे. जमलं. हा. हा? चिपकलं. कशाला करायचं मग, कशाला नको ते करायचं. बाईंसारखं जमणार आहे का खूप आपल्याला. वर्षांनी केलं मी. बाई तुम्ही पुढची आता दाखवा. आता राहू दे की, तेवढं जमलं. आता काय झालं? ते 21 चक्रा मारल्या होत्या, त्याच्याने हे घायाळ झाले होते. ते करून दाखवा. ठीक आहे. आता मी कशी घायाळ करते बघा. अरे, ठीक ऐक ना. आहे 21 चक्र. बघा आता. अरे 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 हा बाई ओय, बाई वा वा बाई वा. अरे मुरली तिला वा बाई. त्याला चक्कर आली. अहो, ताईला चक्कर आली बघा की. ए ए ए थांब 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 ए काय झालं? थांब. कशाला करतेस हे, नाही जमत तर कशाला करतेस हे सगळं. तुझ्याने होणार आहे का आ? ए जमतंय होणार आहे का नाही? तुझ्याने? पण मला जमलं का नाही? मी प्रॅक्टिस करेन आणि मी करीन. मला येईल. अगं नाही होत आहे तुझ्याने. माझं ऐक. एवढं करून पण तुम्हाला असं वाटतं माझ्याच्याने होणार नाही अरे म्हणून. नाहीच होत आहे. बाईंचे सवाल जवाब ऐकलेस कधी. हा बाईंच्या सवाल जवाबासमोर कोण टिकतच नाही. मला दाखवा, मी पण करून दाखवेन मग. हे बघा आता तुम्ही हळूहळू सगळाच कार्यक्रम करून दाखवायला लावताय बरं का. खांडेकर मला पण घायाळ करायचंय माझ्या नवऱ्याला. ठीक आहे मी दाखवते. असा सवाल असतो म्हणजे समजा दाखवा. 2 डबीमध्ये 2 भाऊ हा जन्मोजन्मी राहतात. आहा 2 डबीमध्ये 2 भाऊ जन्मोजन्मी राहतात. दोघांच्याही काळ्या राण्या पदर घेऊन बसतात. जी जी राधी माझ्या राजा तुर माझ्या सर्जा तुर. बात आहे बाई, क्या बात आहे. काय सवाल टाकलाय हे याला असा मी सवाल टाकलाय. आता त्याचा जवाब म्हणजे उत्तर बी तुम्ही गाण्यातूनच द्यायचं असते. हा, ते तू त्याच्या चाय टाक जा. चला मी टाकणार, मला येईल. मी देईन उत्तर. ते 2 भाऊ तेच आहे ना. हा. आता मी कसं जवाब टाकते. जमल तुम्हाला द्या. ऐका, देशपांडे आणि जोशी दोघे शेजारी शेजारी राहतात. दोघांच्या बायका फार काळ्या नाही, तरी पण लय कचा भांडतात. तर जीजी दोघी एकमेकींशी भांडतात आणि एकमेकींच्या दारात कचरा टाकतात. तर जी मग त्यांची पोरं येतात, एकमेकांशी कचा भांडतात, एकमेकांच्या झिंजा पडतात. जी मग गल्ली जमा होते माझ्या सरजा. कशी थोबाड पडली सगळ्यांची. कसा वाटला माझा जवाब? अहो, असं नसतंय ताई. हे उत्तर नाहीये. हे उत्तर नाही. असं नसतंय. मी आता तुम्हाला सांगते कसा जवाब असतो ते ऐका. पण ते दोघं ऐका. 2 भुवयांच्या छत्राखाली 2 डोळे हे राहतात. 2 भुवयांच्या छत्राखाली 2 डोळे हे राहतात. पापण्यांचा पदर घेऊन काळ्या भावल्या हलतात. जी जी ग जी जी माझा राजा माझा सर्जा. हे रे जी ग जी जी ग हे. हे उत्तर आहे. डोळे जोशी देशपांडे कुठून आणलेस मध्ये? हा. आता मी सवाल टाकते.
टाकते आता तुम्ही मला जबाब बी द्यायचा. मजा येते टाका सवाल टाका होऊन जाऊ द्या ऐका आज कुठली भाजी आणली सांगा हो 15 रुपयाची जुडी घेतली 10 रुपयाला पण दिली नाही मेल्याने कटकट करत होता लय घासाघीस केली शेवटी कोथिंबिरीची जुडी घेतली जी मग शेपूची भाजी घेतली ती पण पिवळी पडलेली होती र मग काय मला कळना मग मी आळूचं फतफत केलं पण ते पण पातळ झालं रजी माझ्या सरजा हे जी रे द्या जवाब ह्याच्याला प्रश्न कुठला सवाल कुठला होता ती भाजी नेमकी केली ती ओळखा कशाला करतेस हे सगळं तुला नाही जमत आहे जमतंय त्यांना हे कसं हा जमतंय थोडासा आपला चालीचा आणि नाचाचा प्रॉब्लेम आहे पण ते आपण करून घेऊ की प्रॅक्टिस करू जमतंय तुम्हाला मी करीन घायल हा. चला मग आमच्या फडात चला की चालेल हा म्हणजे आम्हाला बी गरजच आहे आणि हाय 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 काय रुपडा आहे हो तुमचं ताई हा नऊवारी नेसून मेकअप बिकअप केलात की नाही असे 100 खांडेकर घायाळ कराल की नाही बघा आय, शान. हा, हे की नाही? लय भारी लय झाक जमेल तुम्हाला नाही नाही होय नाही का नाही? नाही तू तमाशात नाही का नाही हे तुम्हाला आवडतं ना लावणी केलेली मला लावणं आवडतं करेल ना. मला आवडतं म्हणजे कलेची आवड आहे पण ते आमच्या नातेवाईकांना वगैरे हे चालणार मला नाही काही नातेवाईक नाही होय नाही तसं नाही बाई हे नाही नको तू नको तू नको. का नको अहो, तुम्हाला बी कलेत इंटरेस्ट साहेब मी तर म्हणते तुम्ही बी चला फडात आम्हाला गरज आहे हा मला कसं साथ करतोय तसं तुम्ही ह्यांना साथ करा की नाही नाही काय संबंध नाही. अहो, आम्हाला गरज आहे का नृत्यांगनेची आणि एका सख्याची हा बघा, माझ्यानं काही होणार नाही का नाही होणार जमेल की तुम्हाला आपण मोठा बॅनर छापूया लावणी सम्राज्ञी रागिनी आणि शकुंतला आणि सोबत खांडेकरांचा कॉमेडी डान्स असं हे नाहीये आपलं का नाही हा सख्या तुम्हाला शिकवल शिकवले सगळं सोपं आहे बघा ताई आधी हे पकडा मी काय सांगतो हे बघा एकदम सोपं आहे मी करून दाखवतो ना तसंच्या तसं करायचं बघायचं बघा अगं हो 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 अशी कुठं चालली तुझी पंजाब मेल गचक खात त्याच्या पुढे एकदम सोपं आहे करा 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 की हे असं नाही करा 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 हे अगं हो 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 अशी कुठं चालली पंजाबेल गचके खा हे काय करतो जमलं करू अरे जमलं. जमलंय तुम्हाला फक्त थोडीशी ना तालमीची गरज आहे मी तुम्हाला चला जिन्यात शिकवतो एकदम सोपं आहे काय नाही एकदम जा, जा, सोपं मजले मजले आणि उलट सुलट एकदम सोपं आहे मी शिकवतो उलट एकदम सोपं आहे माझा ऐका उलट सुलट मस्त Thank आहे you, बघा बाई. आता बघा मी माझ्या नवऱ्याला पण रोज घायल करते का नाही ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका अहो आम्ही तमासगिरीने असलो ना तरी घरंदाज असतोय त्या भाऊंनी किती बी उड्या मारल्या ना तरी माझ्याकडून तुमच्या संसाराला काय बी धोका नाही बघा तसं नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ आम्हाला फक्त कला महत्वाची असते हा आणि तुम्हाला एक सांगू का काय जरा कधीतरी मेकअप बिकअप करून छान छान असं राहत जावं की आनंदी राहत जावा म्हणजे आपलं माकड असं दुसरीकडे उड्या मारत जात नाही आता तुम्ही आलात ना बाजूला आता बघा तुम्ही शिकवा मला हा चालेल नंतर शिकवते हा. आता इथंच आहे हा सामान आलं असेल. हा मदत सामान लागली तर सांगा ए, मला. सख्या! अरे सामान आलं का बघ रे आलं का टेम्पो याला सांग उलट सुलट काहीतरी आय एम सॉरी ते हे नाही चला ना जेवायला हे काय चाललंय रागिनी वा 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 मजा आला आहा सई लय झाक परफॉर्मन्स असं मी म्हणेन चेतना खूप सुंदर दिसतेस आणि सातारकर वहिनी मन येत जावा मला तुमचं दर्शन झालं की लय झाक वाटतंय फार छान गायलीस आणि फार छान नाचलीस बनेनी सुद्धा उत्तम केलं नमा काय चेंज ओव्हर होता आधी अशी अंडर कॉन्फिडेंट विजलेली जेलस इनसिक्युअर बायको आणि नंतर ती तिच्या आदा दाखवते पण तिच्या पद्धतीने आणि त्याच्यातून ह्युमर क्रिएट होईल असं ही लेखकाची मजा आहे प्रसाद दादा ही तुझी मजा आहे आय थिंक फार मस्त लिहिलं होतंस प्रसाददा सुरुवातीचा तुझा नाच पण खूप क्यूट होता मजा आली खूप मजा आली
प्रसादा. आहा, क्या बात आहे. वा 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 वा. चेतना, फार गोड दिसतेस आणि फार मस्त प्रेझेंट केलंस हे कॅरेक्टर. अफलातून बेरिंग पकडलं होतंस. पशा, फॅन्टॅस्टिक. लिखाण आणि परफॉर्मन्स दोन्ही लाजवाब. नमा, याच मंचावरनं तुझं उत्तम गाणं, तुझं उत्तम नृत्य आम्ही पाहिलेलं आहे आणि इतक्या सगळ्या गोष्टी येत असताना त्या येत नसल्याचं दाखवणं हे अत्यंत वकूफ असलेल्या नटीचं काम आहे. नमा, क्या बात आहे यार, क्या बात आहे. अफलातून अफलातून. फार मजा आली मला, फार मजा आली. थँक्यू. मंडळी, लग्न हे मार्केट आहे असं म्हणतात. या वाक्याचा खराखुरा अनुभव तुम्हाला द्यायला येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, कोकणची सुकन्या रसिका, कल्याणची चुलबुली शिवाली परब, दादरचा रवी वासवानी ओंकार राऊत आणि जिची अन्यत्र कुठेही नाही शाखा अशी सुभेदारांची विशाखा. हीच ती बिल्डिंग. बरं ओंकार, तुझ्यासाठी मुलगी बघायला चाललोय. आपल्या बिंडोकपणाची ग्राहक पेठ भरवायला नाही. सांगतोय त्याला. सारखं सारखं कसं घालून पाडून बोलता हो तुम्ही त्याला? खोटं बोलतोय का मी? खोटं बोलतोय का? काहीतरी विचार करून बोलत जा रे. परवा आपण एका मुलीच्या घरी गेलो होतो. त्या मुलीच्या आईला ह्याने काय विचारलं? तुम्हाला हनीमूनला कुठे जायला आवडेल? मुलीच्या आईला असं विचारतात? अहो, कन्फ्युजन झालं असेल ना त्याचं. हा पप्पा, मला तीच मुलगी वाटली. अशी कशी वाटली ती मुलगी? अशी कशी वाटली? आता झालं कन्फ्युजन, त्यात काय हा. एवढं? मम्माचं नव्हतं झालं? काय झालं होतं? तुमच्या बघण्याच्या कार्यक्रमाला मम्माला आधी तुम्ही मुलाचे आजोबा वाटला होतात. बापरे. वाटला होतात की नाही? नको रे नको, ती आठवण करू संगावर काटा येतो. पण मला कळत नाही मम्मा, पप्पा जर तरुणपणी सुद्धा हे असे दिसायचे तर तू हो का म्हणालीस? अरे शेंडी नसली तरी नारळ विकत घेतोस की नाही आपण? चला आता उशीर झाला. आता सांगेल चला, तसं चल. सांगितलं तसं सगळं सूचना पाळायचं सांगून हो, ठेवतोय. हो, तुम्ही आणि चिडचिड करू मी नका चिडचिड अजिबात. करत नाहीये. हा हा. काय ते एकाच पद्धतीने वाजवा ना. टुंग टुंग नाही तर पुचपुच. सुरुवातीलाच इतकं व्हेरिएशन द्या. थांबा जरा. अगं बाई, शिवाली, पाहुणे आले वाटतं. आज आमच्या घराची बेल वेगळीच वाजते नाही? अगं बाई, या. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. या 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 ना, या या या. बस. आम्ही चौघुले. हो, हो. हा हा. का करताय? नको ना. आ? विवाह मंडळाच्या रेफरन्सने आम्ही अय्या. आलेलो आहे. म्हणजे काय? अहो, असं काय, ओळखलं मी तुम्हाला. केव्हापासून तुमचीच वाट पाहत. बसा ना, बसा 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 पुढे यांच्या- बसा यांच्या जवळ बसा बसा. नमस्कार नमस्कार. आम्ही चौघुले. अहो. मी समीर चौघुले. वा. गेली 38 वर्ष पालिकेच्या वॉटर डिपार्टमेंटमध्ये चीफ अकाउंटंट आहे. हो का? 38 वर्ष नोकरी केली बरं का मी. 38 वर्ष. छान आहे छान आहे. या. ह्या 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 माझ्या हा हे काय ते हे माझी बायको. बायको. माझी बायको रसिका. नमस्कार. हा माझा नाईलाज. मुलगा. हा माझा मुलगा ओंकार. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? आई आहे ती. आई आहे. हा तुझा प्रॉब्लेम आहे. लक्षात आलं का तुझ्या? एकदा ना तुझी रेंज ठरव काय आहे ती. अरे पण हे हा वयोगट आहे का तुझा? Confusion होतं. हा प्रॉब्लेम. मग मगाशी तिकडे सांगितलं बाहेर तुला मी. मला तेच केलं. मी बोलवते. हा, हा. मुलीला मी मुलीला. please बोलवा. बाळा, ए राजा, ये ग, पाहुणे आले सोना. ये बाहेर ये. आली. हा आली. अरे धरण बंद कर, पाणी वाहिले. आहो. खूप छान. ये बाळा, बस ना, बस बस बस. ठेव 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 पाणी. इथे. इथे ठेव पाणी. हा, चांगले सुशले मुलगी चांगली. बस. काय नाव काय म्हणालात? विशाखा. हा. विशाखा, वय काय तुझं? अहो, अय्या.
एक मिनिट. अगं बाई, तुम्ही हिचं नाव विचारलं होय, मला वाटलं माझंच नाव विचारलं. नाही. सॉरी हा सॉरी. हिचं नाव शिवाली, माझं नाव विशाखा. अच्छा शिवाली का बरं बरं शिवाली छान नाव आहे हा आमचा ओंकार अगं बाई ओंकारला आवडलेली दिसतीये शिवाली काय रे हा पप्पा मला हिच्याशीच लग्न करायचं आहे पप्पा. थांब पहिल्याच पानावर थांब जरा. बरं मुलगी काय करते? तिचे ना ब्युटी प्रोडक्टचा बिझनेस आहे. काय सांगता ब्युटी प्रोडक्ट्स हो. हिचं का हो. अगं बाई कुठले कुठले ब्युटी प्रोडक्ट्स आहेत अहो हे सगळे आहेत. तुम्हाला सांगते ते आपलं हे आहे, शॅम्पू आहे हा हे परत दुसरं फेस पॅक आहे हा आणि हे कंडिशनर सुद्धा आहे आणि लाइटर सुद्धा आहे अगं लायटर नाही हायलायटर ते असतं ना. हायलाइटर कळलं ते सुद्धा सगळे प्रोडक्ट स्वतःच्या हाताने करते हो माझी पोर. ही स्वतःच्या हाताने करते सगळं हो आई अगं बाई मी तुम्हाला आई म्हटलं तर चालेल ना? हो चालेल ना चालेल. आईला काहीही म्हटलेलं चालेल. आमच्या सोसायटीत तर आईला गरिबांची सिल्क स्मिता म्हणतात. आणि पप्पांना आलोकनाथ. बापरे तुमच्या फॅमिलीचा सेन्स ऑफ ह्युमर. अरे हीच वेळ आहे तुला तुडवण्याची माहिती नाही. अरे आम्ही असं वातावरण आमचं हसत खेळत वातावरण असतं आमच्या घरी काय रे. हो. शिवाली बाळा तू मला आई म्हण मला आवडेल आणि लग्न झाल्यानंतर मग काय तुला आईच म्हणावं लागेल ना. थँक्यू आई. अगं बाई काय गप्पा ए शिवा प्रोडक्ट बद्दल माहिती सांग. हो एकच मिनिट हा तर आई हा प्रोडक्ट आहे आणि ह्या प्रोडक्ट मध्ये या फेस पॅक मध्ये आहे एलोरा. एलोरा नाही वेडाबाई एलोविरा असेल ते. एलोवेरा म्हणजे कोरफड. अय्या. एलोरा म्हणजे गुहा. फेसपॅक मध्ये गुहा कशी असेल हो की नाही? नाही खरं तर तिचंच प्रोडक्ट आहे ती देते व्यवस्थित मग माहिती एकदम पण आता हे मुलं बघायला आलेत ना त्याच्यामुळे तिला एकदम कन्फ्युज आहे. नीट ते माहिती. हो सॉरी हा शिवाली मामांजी. तुम्ही नीट सांगा म्हणजे अजिबात तुम्ही घाबरू टेक युअर ओन टाइम. मी ऐकतोय. नाही काल आणि इकडे राहू द्या तर आई यात ॲलोवेरा आहे आणि तो कसं आपल्या स्किन साठी गुणकारक असतो. गुणकारी असतो ना. तर कसं असतं की बायकांना डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात डार्क सर्कल्स हा तुम्हाला पण आली आहे तो डार्क सर्कल्स. अगं बाई मेकअप केला तरी दिसतायत का. हो ग आहेच म्हणजे तसा डार्क सर्कलचा प्रॉब्लेमच आहे मला. हो ना. आता आयुष्यभर एवढे कष्ट उपसल्यावर डार्क सर्कल येणार नाही तर काय ग. म्हणजे चाळीत असताना ना पहाटे 3 वाजता उठायला लागायचं असं नळावर जाऊन पाणी भरायला. ड्रमभर पाणी भरून ठेवायचे पण हे दिवसभर टमरेला घेऊन उपसत बसायचे. दुसरी काय काम आहेत यांना. ये बाळा इथे बस. आत्ताच ती टमरेला पर्यंत आली आहे पुढे तरी ती बापरे. बस नाहीतर काय आता आयुष्यभर कष्ट उपसायचे नाहीतर काय ग. आता हे डोळ्याखाली डार्क सर्कल येणार नाही तर काय इंद्रधनुष्य येणार आहे का. ही वेळ आहे का इथे बोलायची. टमरेला त्यामुळे झालंय सगळं. टमरेल तू टमरेल नाही घेतलं तू का उंजळतून घेऊन जायची. उगाच काही बोलू नका. नाही प्रश्न तो नाही. ही वेळ आहे का इथे. ठीक आहे असू द्या हो चिडू नका. चालायचंच अहो बायकांचा जन्मच आहे. दिव्याखाली अंधार असतोच काय करणार. काहीच अर्थ नाही वाक्याला. काहीच अर्थ नाही. डोळ्याखाली काळा आहे म्हणून दिव्याखाली अंधार हे जुळवले. काही अर्थ नाही. राजा प्रॅक्टिकल दाखव ना. आई तुम्ही इथे नाही मागे ऐका बघा. ऐका प्रॅक्टिकलची गरजच नाही. आपण इकडे मुली बघण्याचा कार्यक्रम आहे ना. आपण जरा पप्पा लावू दे ना अरे तिला. पण प्रश्न तू ना आईला सांग ना जरा तू. नाही ना लावू दे ना तिला. सर्कल जातील माझा ऐका. अरे हो तुम्ही असं मुद्दा तो नाहीये. ते हो म्हणजे काय आई तुम्ही असं इफेक्ट व्हा. बघा फक्त. लाव बाळा लाव. अरे पण तुम्ही ना आता 10 मिनिटांनी जादू बघा हा याची. काहीच गरज नाहीये ते. राहू दे 10 मिनिटात जादू. जादू. अरे बापरे म्हणजे काय कबूतर वगैरे होणार आहे की काय इथं.
मग जादू म्हणजे? डार्क सर्कल जातील ना. जातील अच्छा अच्छा मग? हा डार्क सर्कल जातील बघा अरे नीट लाव बापरे गं, डोळ्याखाली लाव कारण तिथे डार्क सर्कल असतात. मुलगी बघण्याचा ऐका ना वहिनी मुलगी बघण्याचा आता तुम्ही कार्यक्रम बघा या क्रीमची जादू. हा. असं लावूया. हा. पांढऱ्या तोंडाची कोंबडी दिसतेस तू नाही हो. तुम्ही ना उगाच तुम्ही ते पप्पा- face pack लावलाय म्हणून ते काढल्यावर ते सगळं चांगलं होणार आहे. डार्क सर्कल जाणार आहे. हो जाणार जाणार थांबा ना थांब कसं वाटतंय चांगलंय या क्रीमचे किती पैसे झाले? अगं बाई काय कमाल गप काय कमालच करता हो तुमच्याकडनं काय घेणार होता पैसे अहो नाही असं कसं सांगा ना. अहो नाही हो आणि कसं आहे ना माझं ना महिला मंडळ आहे. आम्ही 12 मैत्रिणी आहोत पण आम्ही 12 जणींना डार्क सर्कल्स येतात ना. पण त्यांना सांगा ना आपल्या हो, मी product बद्दल. सांगणारच आहे क्रीम बद्दल सांगेन पण आधी तुम्ही मला पैसे सांगा किती झाले खरं ते. सांगू का बाजारात याची किंमत 650 रुपये हो पण का? बाई तुम्हाला म्हणून 500 रुपये हो अगं बाई म्हणजे प्रत्येकी क्रीम मागे तुम्ही 150 रुपये कमी करताय. आता तुम्ही आपल्याच म्हणल्यावर काय हरकत आहे नाही का म्हणजे बघा साधारणतः 13 प्रमाणे 500 13 पीसचे 500 प्रमाणे एक मिनिट 13 नाही मागितल्या त्यांनी आता 12च मागितल्या 1 डझनच हवे आहेत त्यांना नाही आता हे वापरलं ना याचे पैसे नको का मोजायला ते तुम्ही फुकट दिलेत ना आता म्हणाल ना तुमच्याकडून काय आता पैसे घ्यायचे म्हणून नाही मी म्हटलं बाई तुमच्याकडनं आता काय पैसे घ्यायचे जाताना द्यालच ना असं म्हटलं मी अरे पण हे आमची नाहीये इच्छा एक तर मिनिट तुम्ही 13 काय म्हणजे बघा 6500 रुपये झाले 6000 अरे पण हे खूप आहेत आमची मुळात नाहीये हे कसं अहो, द्या ना. अरे कसा चेहरा झाला हे बघ ना कसं दिसतंय ते अहो आम्हाला खरंच द्यायची इच्छा नाहीये नाही, मग मी काय अरे पण मी का देऊ तुमचे जे महिला मंडळ आहे त्यांचे काळे वर्तुळ झालेले आहेत त्यांच्यासाठी मी 6500 का देऊ मला सांग चांगुलपणा नाहीच दिला आयुष्यात तुम्हाला. अरे पण- द्या म्हटलं की द्यायचं. अरे पण मुद्दा तो नाही आहे ना मी का देऊ सांग ना नाही मामांजी तुमच्याकडे नसतील पैसे तर राहू देत. नाही आहेत पैसे त्यांच्याकडे काय नाही पप्पा पैसे काढा पप्पा पैसे काढा लवकर तू काढ ना तू कमावतास ना तू काढ ना मी कशाला काढू तुमच्या बायकोनी फेस पॅक लावलाय ना माझ्या बायकोचं कशाला नुकसान करताय तुझं कुठली बायको अजून बोलणी पण सुरू नाही झाली आहे. मला आवडली ती पप्पा. बायको कुठली तुझी? पप्पा नाही देणार जादू लाज काय? वाजव ठीक आहे, कानपट. चालेल जाऊ दे ओंकार नाही द्यायचं तर त्यांना नको देऊ दे. तुझी आई आहे जिवंत आई करेल मॅनेज. नको आपल्याला बाबांचे पैसे. हे घ्या वीणबाई तुम्ही माझ्या वांगड्या घ्या. चल आता राहू दे ओव्हर ऍक्टिंग नको करू अगं बाई नको तुमचं स्त्रीधन आहे ते ए तुम्ही पण करताय बसा तिकडे ओव्हर ऍक्टिंग नको बाई स्त्रीधन आहे बसा जरा 6000साठी 25,000च्या हे नको द्यायला तुझ्या त्या बांगड्या करतो मी ट्रान्सफर ऑनलाईन नंबर काय तुमचा तोच नाही का मी तुम्हाला काल रात्री मेसेज केला होता पप्पा अरे ऍड्रेसचा मेसेज केला होता बिल्डिंग नाव पाठवायला लोकेशन पाठवलं होतं ना हो तोच रात्री number. मेसेज केला की तोच असतो का रे कधी पत्ता नाही पाठवू शकत रात्री किती झाले 6,500 6,500 रुपये पाठवा पटकन. हा घे पासवर्ड ऐक बघ माझा पासवर्ड बघ आले असे येतात तुमच्याकडे आले ना, पैसे आले. अरे बरं मला कॉम्पिटिशन आहे सुरू करूया आपण बघण्याचा कार्यक्रम सुरू करूया हो, हो. हा, तुम्ही विचारा तुम्हाला काय विचारायचं हा, असेल तर सांगते ओंकार आपण जॉब कुठे करता इम्पोर्ट एक्सपोर्टचा माझा बिझनेस आहे नाही खोटं नाही कुरिअर बॉय आहे हा अगं बाई, जे आहे ते आहे नाही अगं बाई, आता तेच ते इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे या सोसायटीत घ्यायचं त्या सोसायटीत द्यायचं तेच ना. नाही इम्पोर्ट एक्सपोर्ट हे देशाच्या बाहेर आणि आत करतात साई दर्शन सोसायटी ते शिवलीला सोसायटी ह्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणत नाही टोल नाका पार केला की हा ॲब्रोड आलो असं होत नाही मी जे काय ते प्रामाणिकपणे सांगितलं कुरिअर बॉय आहे पण 2 गोष्टी आहेत काय एक प्रचंड मेहनती आहे हा वा हो प्रचंड मेहनती वा. आहे आणि 2 हा नाही दुसरी नाहीच आहे एकच आहे प्रचंड मेहनती आहे हा प्रचंड मेहनती. छान खरंच प्रचंड मेहनती आहे. खरंच म्हणजे आमचा ओंकार खरंच खूप मेहनती आहे. नाही चांगलं शिवालीजी तुम्हाला जर मेहनती पुरुष एवढे आकर्षक वाटत असतील तर मी म्हणजे कुत्र्यासारखी मेहनत करतो म्हणजे संध्याकाळी मी येतो तेव्हा माझा शर्ट एकदम असा घाणेरडा मळकट झालेला असतो काय सांगतो सॉरी मी ते चुकून फ्लो मध्ये बोललो तुम्ही मळलेल्या शर्टांची अजिबात काळजी करू नका नाही. आमच्या शिवालीने एक वॉशिंग पावडर बनवली आहे ती वापरली ना की सगळं स्वच्छ होतं कुठलीही गोष्ट टाका पांढरी स्वच्छ अगं बाई, काय सांगताय हो. ऐक ना जरा आपण मुली बघण्याचा कार्यक्रम करतोय तर मध्ये ऐका ना मामांजी ही मी बनवलेली पावडर आहे हा. कर ग बाळा आता बघा गंमत
ह्याची गरजच नव्हती बघा ना. मामनजी तुमच्याकडे काही एक्स्ट्रा कापड आहे का? मुलगी बघायला जेव्हा आपण येतो तेव्हा एक्स्ट्रा कापड घेऊन येतो. हे काय लॉजिक आहे? मी काय घेऊन येईन एक्स्ट्रा कापड? नाही मी प्रॅक्टिकल दाखवलं असतं ना, दाखवलंच तो माझी पावडर किती छान आहे आपण म्हणून. तुमचा एखादा टॉवेल वगैरे घ्या ना. नाही असं नाही चालत. काय आमचं कापड वापरलं ना की मग गिरायकाचा विश्वासच बसत नाही. पण आम्ही गिराईकच नाही आहोत ना. नाही पण विश्वास तर बसायला हवा ना. अहो पण विश्वास ठीक आहे, पण आम्ही असं नाही आणू शकत. तुम्ही काय हे सगळं करताय? एक काम करूया का, व्याही तुमचा शर्ट काढा जरा. अरे तुम्ही कैसा अहो बात नाहीतरी करता? खूप मळलाय तू काढा. अहो, तर. मामनजी द्या ना. नाही, जी वाज पप्पा काढा ना शर्ट काढा तुम्ही शर्ट. अरे ऐक ना माझं. पप्पा काढा तुम्ही. काढा. अक्कल नाही का तुला? अरे नाही. ओंकारजी मामनजींना त्रास होणार असेल तर राहू देता. नाही कसला त्रास होतोय त्यांना. पप्पा काढा शर्ट. अरे, नाही अरे, शर्ट अरे, हे- शर्ट काढा. अरे ऐक रे. नाही हो, काय ऐकायचं अरे नाही. तू माझा अरे दादा. हा फाडून काढलास तू हे? मामनजी बघा ना, मी शर्ट हा असा धुतला. आता बघा माझ्या पावडरची जादू किती स्वच्छ निघालाय ना आई शर्ट. बघा. अय्या हो, कॉलर किती कळकट्ट झाली होती बघा ना, अगदी स्वच्छ निघालाय. हा. वीणबाई काय प्राइस काय पावडरची? अय्या ईश, तुमच्याकडनं पैसे घेणार का आता? नाही असं नाही हो, सांगा ना. खरं सांगू का, मला नाही फार कोंडी झाल्यासारखं होतंय. म्हणजे विहीण बाई असल्यामुळे पैसे सांगता येत नाहीत आणि बाई व्यवसाय कसा सोडायचा. सांग त्यामुळे- डायरेक्ट सांग. ठीक आहे. खरं तर ना ही पावडर ना ती आम्ही 300 रुपयाला देतो. तुम्हाला म्हणून 200 रुपयाला देतो. अय्या चालेल, मग मला ना 10 पाकिटं द्या. अगं हे मला पण 10 पाकिटं द्या. 20 पाकिटं द्या. कशाला पाहिजेत 20 पाकिटं? मी माझ्या कुरिअर कंपनी देईन ना सगळ्यांना. साधारणतः 30 चे झाले, 30 पाकिटांचे याची गरजच नाहीये. मुलगी 6,000 बघणार. रुपये झाले. 6,000 का? 6,000 अहो, देऊन टाका. अरे काय देऊन टाका? 6,000 बापाचा माल आहे काय? 6,000 देऊन टाका. अरे 30 पाकिटं दिलीत कशाला? काय करायचं 30 पाकिटांचं? पप्पा मी करेन ना बिझनेस. अरे तुला काय दगड बिझनेस करता येतो का रे? हे असं या माणसाचं, स्वतःही बिझनेस करायचा नाही, लेकालाही करू द्यायचा नाही, अरे सगळ्यात आडकठी आणायची. माझा लेक आहे ना, माझ्या लेकाचं लग्न लावायचं ना, मी बघते काय ते. अगं हे घ्या. बापरे. माझ्या बांगड्या घ्या. त्याच बांगड्यांवर सारख्या धमक्या देऊ नको. ठेव त्या. अगं बाई, तुमचं स्त्रीधन. तेच परत तीच ओव्हर ऍक्टिंग. अरे झालं ना मग अशी तीच ओव्हर ऍक्टिंग परत करताय. ठेवा बरं. किती द्यायचे आता? 6,000. 6,000 आई आले का बघा. आले. कसला येत आहे. आता आपण आता असू दे हो, काही लपू नका. झाला तर उघडं पडलं. नाही असू दे. आपण जर आता बघण्याचा कार्यक्रम सुरू करूया. शिवाली बस बाळा. ये बाळा, बस. बस आता दुसरं काही नाही. आता फक्त बघण्याचा कार्यक्रम बा. चला शिवाली, तुला काही विचारायचं असेल तर विचार बाळा. ऐका ना त्याआधी माझा शर्ट जर मला दिला तर मला फार ऑकवर्ड होते. 3 बायका आहेत, एकदम ऑकवर्ड होते असं. मामनजी एक मिनिट थांबा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला हा स्कार्फ देते. हा स्कार्फ असा गुंडाळा, म्हणजे काही छान गुंडाळ. नाही. हा, झाली की नाही सोय? आई आपण साधारण या स्कार्फचे किती रुपये लावतो ग? बघ बाळा, साधारणतः हा आपला स्कार्फ आहे ना, तो हसत हसत जातो 400 रुपयाला. आता हे आपलेच आहेत म्हणून 280 पर्यंत देऊन टाकूया. ठीक आहे. मामनजी 280 रुपये झालेत. तुला कळतंय का आपण कुठे आलोय? सोमवार बाजारात. मुलगी बघण्याचा कार्यक्रम नाहीये. हीच वेळ आहे. पण पप्पा कहर, तुमचा हा मुलगी बघायचा कार्यक्रम आम्हाला बाई फारच आवडला. मस्त, एक नंबर. सई काय म्हणशील? कडक परफॉर्मन्स विशाखे, एकदा झलक झालीच पाहिजे. Yes. फार आवडलंय. हे खूप मस्त मिळालंय आज काहीतरी विशाखे, आणि हे पुन्हा ऐकायला नक्की आवडेल. खूप भारी. शिवा, खूप सुंदर दिसतेस, खूप चिकणी दिसतेस आणि खूप छान परफॉर्म केलंस. पक्क्या दोघी सेल्समन वाटत होता. सगळं त्यांच्या माथी मारून मोकळं झालात. रसिका, तुझं विशेष कौतुक, कारण अख्खं स्किट ते क्रीम लावून तू
मस्त कॅरेक्टरमध्ये होतीस सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि ते खूप भावलं, फार मजा आली. समीरदा अप्रतिम, तुझ्यासारखा तूच आहेस असं म्हणायला हरकत नाही. मस्त ओंकार, फारच मजा आली. छोट्या छोट्या गोष्टी, बारीक बारीक डिटेलिंग खूप छान केलंस, मजा आली. प्रसाददा. वा 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 वा, बहारदार, खुमासदार, अफलातून. मला ओव्हरऑल प्रचंड मजा आली तुमच्या सगळ्यांचा एकत्रित परफॉर्मन्स बघता. त्यामुळे वेगवेगळं आत्ता मला खरोखरच बोलता येत नाही, कारण तो 5 जणांचा परफॉर्मन्स इतका जेल झाला होता, इतका मिक्स झाला होता एकमेकांमध्ये, की मी असं कोणाला वेगळं नाही काढू शकत. खूप मजा आली. वा 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 वा. मंडळी, शिक्षण शब्दाचा प्रशिक्षण झाला आणि कोणत्याही विषयाचे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षकही तयार झाले. आज स्लॅपस्टिक कॉमेडीचा डॅडी पॅडी आणि विक्रोळीचा कॉमेडी स्टार पृथ्वी प्रताप इथे प्रशिक्षक बनून येत आहेत आणि विद्यार्थी म्हणून तयार आहे अर्थातच कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. हॅलो. अरे हा नमस्कार बालू मी. अरे सगळ्यांचा लाडका दादू अरुण कदम बोलतो मी. हा म्हणजे तुमचं ते हॉर्स रायडिंग करायचं जे ट्रेनिंगचं क्लास आहे ना, मी त्याच्या पत्त्यावर आलोय. पण इकडे मला ना घोडा दिसत आहे ना बसायला मोडा दिसत आहे. प्लीज जरा तुम्ही येतं कुठं आहे तुम्ही? आलो आलो. हॅलो, आपण कोण? आम्ही तेच, आता तुम्ही ज्यांच्याशी फोनवर बोलत होतात, हा. मी हॉर्स रायडिंग स्कूलचा संचालक पॅडी घोडेवाले. आणि मी यांचा लहान भाऊ पृथ्वी. ऍक्च्युली ते तुमचं मी हॉर्स रायडिंगची मी ती जाहिरात वाचली ना. ओके. नाही ना, घोडा चालवायचं शिकायचंय. हो हो, का नाही, आम्ही शिकवतो ना, आम्ही सगळं शिकवतो. आम्ही घोडा चालवणे, हा. घोडा पळवणे, आम्ही सगळं शिकवतो. फक्त आम्हाला सांगा की तुम्हाला का घोडा शिकायचा आहे? ऍक्च्युली काय झालं, वरातीमध्ये आहे ना मी घोड्यावरून पडलो म्हणून 2दा माझं लग्न कॅन्सल झालं. पण कशामुळे झालं तुमचं लग्न? म्हणजे कसं झालं, पहिल्या टायमाला ना मी वरातीमध्ये घोड्यावर चढलो, म्हणजे असं फुल माहोल तयार झाला, सगळे वाजंत्री संत्री असे वाजवायला लागले, म्हणजे सगळे मित्र असं मस्त डान्स बिन्स करायला लागलं. घोड्याला काय हुक्की आली माहिती नाही, त्यांनी फुर्र असं केलं. मग मी पण उत्स्फूर्तपणे बॅ तो घोड्याला वाटलं मी त्याला चिडवलं, तो जो उदालला ना असा आपटला आणि त्याने मला चांगलं माझं माकड हाड मोडून गेलं. तुम्हाला सांगतो हे सगळं त्या नवरीने बघितल्यावर बोलतो, आता लग्नानंतर याचं पुढचं काही होणार नाही, म्हणजे संसार वगैरे याच्याने काही होणार नाही. मी बोलायच्यात लग्न कॅन्सल करतो. आणि दुसऱ्या टायमाला काही झालं, मस्तपैकी मी असं वरातीमध्ये घोड्यावर चढलो, सगळा माहोल असा क्रिएट झाले, वाजंती संत्री मंत्र्याचे वाजवायला लागले, सगळे माझे मित्र असं मस्त डान्स करायला लागले आणि मी परत तो घोडा फुर्रने गेला. आणि मग तुम्ही लगेच केलं असेल? नाही ना, मी शाळा, मी कशाला लफरी करतोय, मी बोला आपण नाही करणार. पण त्या माझ्या मामे भावाच्या पोरांनी त्याच्या पायाखाली असा फटाका लावला, जो काय घोडा उदालला, जो डायरेक्ट मंडपात घुसला. त्याला असं मस्तपैकी मिनी गेटवरती असे फुलं बिलं मस्त सजून मोठा गेट केला होता. त्या घोड्याला काय अंदाज आलाच नाही, घोडा गेला, मी वरच टाकलो. बराच टाइम झाला, नवरा काय येत नाही बोलल्यावर सगळ्या लोकांनी लग्न कॅन्सल केलं. लोक जेवले बिवले गेले, मी वरच टाकलो. अरे मना खारा वसारे कोणाचं लक्षच नाही. एका शाण्यानं तर अग्निशमन दलाला फोन केला की त्या मंडपाच्या गेटवर कोणतरी माकड अडकले. ते खाली काढल्यावर लोकांना कळलं की मी आहे. ही सगळी लबरी बघितल्यानंतर ती नवरी बोलली, जो माणूस लग्नाच्या पहिल्याच दिवशी जो मंडपावर चढतो त्याच्याशी मला लग्नच करायचं. अरे बापरे. पण मला सांगा, तुम्हाला कुठल्या प्रकारचा घोडा शिकायचा, म्हणजे अरबी घोडा शिकायचा आहे की आपला देशी घोडा शिकायचा? अरबी घोड्याची काय? अरबी घोडा शिकवू, पण अरबी घोडा शिकण्याचे 5,000 रुपये लागतील. देशी असेल तर 2,000 रुपयात होऊन जाईल. अरे
आपण दिसायला जरी लहान असलो ना तरी काम एकदम भारीच करतो. अच्छा. आपल्याला भारीतलाच घोडा शिकायचा. भारीतला? 1 मिनिट. 1000. हे घ्या 5000. आई शाबाश. मला अरबी घोडा ऋत्विक, शिकवायचा. अरबी घोडा मागा. अरबी घोडा. 1 मिनिट. खबडक 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 अरे बरा जंगो. Django. और मेरा शेर. और मेरा. और लाड में आया. और ये घोडा आहे? म्हणजे का वाटत नाही? नाही, नाही, दिसायला जरी घोडा असला तरी जो प्लास्टिकचा लहान पोरायचा खेळायचा घोडा आहे. हाच घोडा अपेक्षित आहे इथे. हा. हे बघा लक्षात घ्या, तुम्हाला आम्ही खरा घोडा देणार. हा. पण ह्या घोड्यावरती तुम्हाला ट्रेनिंग घ्यावी लागणार ना. काय लर्निंग लायसन्स ह्या घोड्यावर मिळतं. हा. घोड्याचं लर्निंग लायसन्स असतं. हा, घोडा तुम्ही कुठे घेऊन जा, वरातीत घेऊन जा, मैदानात घेऊन जा, रस्त्यावर घेऊन जा, लर्निंग लायसन्स पाहिजेच. आणि जर लायसन्स नसेल ना तर 5 लाख रुपये दंड आहे, माहिती आहे काय? आम्ही तुम्हाला लर्निंग लायसन्स काढून देणार आहे की नाही. त्यामुळे तुम्ही ह्या घोड्यावरती प्रॅक्टिस करायला घ्या. बघा हा तुमचा अरबी घोडा. हा अरबी घोडा. अरबी आहे. हा, बघा अरबी तर. नाही वसंत, तुम्हाला चरबी आहे चरबी. अरे चांगलं म्हणजे खरा खुरा घोडा पाहिजे ना तर मी बसन नाही याच्यावर. खरा मिळणार, पण आधी ह्याच्यावर प्रॅक्टिस करायची, मग खरा घोडा मिळणार. हा? आपण ट्रेनिंग सुरू करूया. ट्रेनिंग सुरू करूया. चलो, start. ओके ओके. सर हे वही घ्या. वय कशाला आता? सर ट्रेनिंग हे वही आणि हे पेन हे घ्या. आधी थेअरी करावी लागेल ना. मी लिवायचे सगळे. म्हणजे काय, मी जे सांगणार ते तुम्ही लिहून घ्यायचं. घ्या सर लिहून घ्या. हा? घोडा म्हणजे घोडा. हा. हं? आणि घोड्याला इंग्लिशमध्ये हॉर्स म्हणतात. लिहा. हा लिहा. हॉर्स. हा हॉ सी पासून सुरुवात केली आहे. बर जवळ आहे, जवळ आहे. बर. आणि हा जो घोडा असतो याला बायोलॉजिकल टर्ममध्ये ॲक्वस फेरुस कॅबेलस असं म्हणतात. ॲक्वस फेरुस कॅबेलस. काय माझ्याकडे काय बघतो? माझा भाव बोललाय म्हणजे वाचणारच ना. लिहून घे. हे सगळे लिवायचे. म्हणजे काय, म्हणजे अरे म्हणजे याची लांबी रुंदी उंची पण आवरी मोठी नाही तेवढं नाव आहे याचं. असणार त्याचं बायोलॉजिकल नाव आहे ते. पुढचं लिहा. हा जो घोडा आहे याचा प्रकार ग्रॅमेनोवर प्रकार आहे. लिहा ग्रॅमेनोवर. काय माझ्याकडे काय बघतो? माझा भाव बोललाय म्हणजे असणारच ना. म्हणजे उंद्या लिहिलं तर नाही चालणार. दादा उंद्या विचारतायत. मी एक काम करूया, आपण त्यांना ते सगळे मेल करून टाकूयात. ठीक आहे. दादा म्हणाला तर नोट्स मेल करतो. पण त्याचं काय, त्याचे 1,500 रुपये जास्त लागतात. मी 1,500 रुपये देतो पण लिहायचं सांगू नका. अच्छा, चालेल. 1,500 द्या, 1,500 द्या. थँक्यू दादा. ओके. 1,500. हा तर आता मी तुम्हाला आणखीन सोपं करून सांगतो. ग्रॅमेनोवर म्हणजे काय तर शाकाहारी. म्हणजे परत नाही आहे ना, आहे अजून पुढे आहे. पुढे आहे. मग महत्वाची माहिती राहिली आहे घोड्याची. हा. अरबी घोडा आहे तो. घोडा हा जो प्राणी आहे त्याला 4 पाय असतात, 2 नाक पुढ्या असतात, 2 कान असतात, 2 डोळे असतात, एक जठर असतं, एक यकृत असतं, एक पाट असते, एक पोट असतं, एक मूत्रपिंड असतं, एक डायजेस्टिव्ह सिस्टीम असते आणि त्याच्या इथे हे हेसोफगस असतं. म्हणजे मी ज्याच्यावर बसणार त्याच्या खाली एवढं सगळं असतं. मग कसं आहे, घोडा आहे ना, चालवायला शिकण्याआधी घोडा समजून घ्यायला पाहिजे. हो, अंधारायचं गोंधळायचं त्याचे गुलुगुलू बोलायचं त्याची. करा. खरारा करा ना त्याला. मी खरारा करायचं. बसऱ्यानं खरा घोडा पाहिजे ना खरारा करायला. अरे नका ना बोलू तुम्ही. खरा घोडा. त्याला कसं कळलं तुम्ही त्याला खोटा घोडा बोलता तो चिडणार नाही. ओके. ना जँगो? जँगो. नाही जँगो. नको. नाही नो जँगो.
जांगो तू त्याच्यासाठी गाणं म्हण ना. घोड्यावरची गाणी म्हण, त्याला आवडतात घोड्यावरची गाणी. ये घोड्यावरची गाणी म्हणजे काय त्याचं आवडतं गाणं आहे. घोडी तेरा गाव बडा प्यारा मैं तो गया ना आगे रे. अरे नाचते घोडा. म्हणजे या तुम्ही पण जांगो येऊ द्या. गाणं म्हणा. घाबरायचं नाही, Proper म्हणा. घाबरायचं नाही. घोडी तेरा गाव म्हणा थांब, थांबा. घोडी एक काम तेरा. करूया. थांबा जांगो असं हो जांगो. ओके. आता हा, ये. हा. पोझिशन दिली म्हणा. म्हणजे घोडा हुशार आहे आपला. गाणं म्हणा. घोडी तेरा गाव बडा शाबास. घोडी तेरा गा म्हणा. लयच म्हणजे लॉजिक सोडून बोलल्यासारखं वाटतं. शेठ ज्याच्यावर आपलं करिअर झालं त्याचबद्दल तक्रार कराल. स्टुडिओतून बाहेर पडलात आणि चुकून लॉजिक शब्द सापडला ना रिटायर व्हाल. म्हणा तुम्ही गाणं म्हणा. त्याला गाणं म्हणा. त्याच्यासाठी म्हणा. घोडी तेरा गाव बडा प्यारा मैं तो गया. चालायला लागला. अरे डायरेक्ट पप्पी घेतली. नाही. त्याला आवडलं मी त्याला चाटतोय तुम्हाला. चाटतोय. चाटतोय तुम्ही आता त्याच्या पाठीवर बसा. या पाठीवर बसा. या. या पाठीवर बसा. हा बसा. हा. आता घोड्यावर बसल्याच्या नंतर जर तुम्हाला डावीकडे त्याला न्यायचं असेल तर तो लगाम धरायची. लगाम धरा ते. हा, डावीकडे न्यायचं असेल तर डावीकडचा लगाम ओढायचा. उजवीकडे जायचं असेल तर उजवीकडचा लगाम ओढायचा. ठीक आहे, कळलं तुम्हाला? आम्ही डावा म्हटलं की या बाजूला करायचा, उजवा म्हटलं की या बाजूला करायचा. ठीक आहे, रेडी? चलो, लगाम पकडा. लगाम पकडा. हा. हा. डावा उजवा 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 उडवा. डावा उजवा मध्ये मध्येच उडवा कुठं झालं? नाही, कुठं आलं? आम्ही ते घोडा उडवायला तुम्हाला शिकवत होतो. तिच्या घोडा उडवायला तुम्ही आम्ही नाचायला शिकवतो. अरे ना तुम्ही कशाला मला शिकवता? त्याचं माझं आता बॉन्डिंग झालं. म्हणजे तो मला नाचवणार, मी त्याला सांगणार ए नाचव आपल्याला. हा, म्हणजे ए नाचो ए घोड्या हे बघ, म्हणजे मी असं डाव्या इकडे केलं की तू डाव्याला जायचं. याला हा घोडा खरा वाटायला लागला आता. दादा घोडी तेरा ही वर कमाईची संधी आहे. वा वा वा. चला मस्त शाबास, शाबास. एक मिनिट. कुठे आहे तो माणूस? एक मिनिट. कुठे आहे तो माणूस? हा बघा. हो खाली उतरा. काय खाली उतरा. काय झालं? काय चाललंय? घोडा नाचवत होतो. स्वतःच्या आनंदासाठी मुक्या प्राण्याला नाचवताय तुम्ही. यासाठी तुम्हाला 15,000 रुपये फाईन भरावं लागेल, नाहीतर डायरेक्ट जेल आहे. डायरेक्ट जेल. नाही पण साहेब 15,000. तुम्ही कोण तुम्ही साहेब? कोण तुम्ही? हा. प्लॅस्टिक ॲनिमल राईट डिपार्टमेंट कडून आलोय. बापरे प्लॅस्टिक राईट. बापरे, प्लास्टिक अॅनिमल राईट. हो 15,000 फाईन काढा, नाहीतर डायरेक्ट जेल आहे. साहेब ऐका ना बिचारा गरीब आहे बिचारा. आणि उद्या लग्न आहे त्याचं. काय करू? काहीतरी मांडवली करा ना. गुन्हा केलाय हा. फाईन भरावं लागेल त्यांना. भरणार तो, पण काहीतरी मांडवली करणार थोडी. तोड पाणी लय करा. होते 15,000. थोडे ही दोन माणसं म्हणतायत म्हणून 10,000 रुपये घेतो, नाहीतर मी एक पैसा कमी करत नाही. 10,000 रुपये द्या. 10,000. अरे पण लय होतं 10,000 द्या, नाहीतर डायरेक्ट जेल. नाही साहेब, जेल नको. बरं दिसेल का लग्नाच्या दिवशी तुम्ही जेलमध्ये? हो ना सर, मला आता बोलायचं मोजत बसू नाही. नका, देऊन टाका पटकन. साहेब हाय घ्या. पैसे द्या. ठीक आहे पावती. हा चला. चल जांगो. जा तुगडुक जांगो, जा ये. जँगो जँगो दादा, आपला जँगो गेला रे. आपला जँगो गेला दादा. अरे फालतूगिरी यार. आत्ता कुठे माझं बॉन्डिंग झालं होतं त्या घोड्याबरोबर. मी त्याच्याशी बोलत होतो, तू माझ्याशी बोलत होता. आम्ही टुकडुक घोडी तिथे गाव मी गाणं बोलत होतो. सर तुमच्या ना नशिबात घोडा नाहीच आहे सर. तुम्ही एक काम करा, तुम्ही आहे ना तुमची वरात आहे ना कारमधून काढा. हा. अरे काय मोठं शान कारमधून कार चालवता येते का म्हणा? अरे पण आम्ही शिकवतो ना कार. आम्ही कार शिकवणार ना तुम्हाला. हा कार म्हणजे शिकवणार. अरे घोडा बिडा सगळं शिकवतो आम्ही. Yes, yes, please. दादा गाडी शिकवूया ना. हो चल. Yes. या या
ही गाडी तुम्ही मला चालवायला शिकवणार हं? गाडी चालवायला मी याच्यात बसायचं कुठे? इकडनं दार उघडा ना या साईडनी या इथे दार आहे इकडे दार उघडतो मी वा 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 तुमचे कॉस्ट्युम्स आणि घोडा यामधली तफावत बघून मी तिथेच संपले होते खूप छान परफॉर्म केलं वा वा बघूया हा सरसिक सई काय म्हणतीये अरुणदा तुम्ही आलात की कन्व्हिक्शन काय असतं हे आम्हाला नव्याने कळतं आणि आज पुन्हा एकदा तुम्ही कन्व्हिक्शनची उजळणी आमच्याकडून करून घेतली त्याचा खूप आनंद आहे. पॅडिता काय एंट्री होती, किती तो रुबाब, हां किती स्वॅग, फारच आवडलं मला. म्हणजे अगदी स्लो मोशन चालू आहे असा तू वरती वगैरे बघितलंस, ते पायाने जे काय केलं ते फारच भारी होतं. पृथ्वीक मस्त. बनेनी खूप छान एंट्री घेतली, बनेची एंट्री विशेष आवडली मला. बने आज दिन बने, मजा आली. आणि तू लावलेला मस्सा पण खूप आवडला बने. अरुण दादा मस्त. तुम्ही जेव्हा जेव्हा असता तेव्हा तेव्हा जे विषय मांडू शकत नाहीत त्यांची मांडणी करता येते आणि ती तुमच्यामुळे एक्झिक्यूट छान केलं जातं किंवा होतं अनायसे. मजा आली, धमाल. छान दिसताय दोघे.